कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपी चौकशी. दिप्या 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 अजून तो इथे कसा असेल? अपे इथेच आसपास असणार आहे कुठेतरी. दिप्या दिप्या ए दिप्या, आम्ही आहे आपी दीदी आणि अर्जुन दाजी. दिप्या तू इथेच आहेस का? नाही अर्जुन. दिप्या दिदे दिप्या अर्जुन त्याचा आवाज येतोय. दिप्या बाहेर आहे, बाहेर आहेस का? दिप्या आम्ही आहे. दिप्या ही शपथ. दिप्या तुला काही झालं नाही ना रे? तुला कोणी मारलं का? दिप्या लागलं नाही ना तुला काय? नाही मी ठीक आहे. थांबा दाजी. दिदे मी आलो लगेच. अरे तू कुठे चाललायस आता? थांबा की आलो मी. दाजी आलो थांबा. दिप्या ए दादा बाहेर. ए कोण आहे, कोण आहे, अजून कोण आहे? दिप्या थांब. दिप्या कोण आहे? चल माझा दाजी आहेत आणि माझे दिदे. घेऊ नको ये. पोलीस अरे नाही काय करणार तुला. जी काय झालंय ना ते खरं खरं सांगू आपण. एक मिनिट. दिप्या काय झालंय? कोण आहे हा? दिदे ज्यानं स्टेटस ठेवलेला ना तोच येऊ, काय? ज्याच्यामुळे दंगल सुरू झाली. ए यार तुला कळतं का काय ठेवलंय स्टेटसला? बाहेर सगळा राडा झालाय. दाजी अहो त्याची काय बी चुकी नाही. माझं ऐकून घ्या, मी सांगतो तुम्हाला सगळं. काय विषय झाला माहितीये का? मला असं कळलं की ह्यानं स्टेटस ठेवलेला म्हणून मी बातमी कव्हर करायला तिकडे गेलो. ए थांब थांब थांब. स्टेटस टाकणार तूच ना? आणि इथे येऊन लपून बसायला लागलायस काय? मी नाही ठेवला बाबा. बघ खोटं बोल नको. तुझ्या अकाउंटवरनं पडलाय स्टेटस. दाखवू का तुला? मी आई शपथ सांगतो मी नाही ठेवला. हे बघ हे बघ, माझा अकाउंट कुणाकडे दुसऱ्याकडेच होतं. हे बघ त्यानंच ठेवलाय तू स्टेटस. अरे हॅक झालंय तुझं अकाउंट. दुसऱ्या कोणी तर लॉग इन केलंय. अरे तेच तर, सगळी लोक माझ्याच अंगावर आली. तिकडं भांडणं लागली म्हणून मी इकडे दुसऱ्या घरी लपायला आलोय. हे घर जास्त कोणाला माहिती नाही. मला लय भीती वाटते रे. घरच्यांना काय व्हायला नको. हा बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या घरच्यांना काय पण होणार नाही. तो सगळा विषय आपण पोलिसांना सांगूया. नाही बघ मी एक पत्रकार आहे, मी बातमी छापतो. पण त्याआधी आपल्याला इथं थांबून चालणार नाही. आपल्याला निघाय पाहिजे. तर लवकर. तुझ्या मागं कोण आलं नाही ना? काही जणांना दुसरं घर माहिती. अरे नाही बाबा माझ्या कोण मागं आलं. चल आपल्याला जायला पाहिजे इथनं. नको नको, आपण इथं थांबूया. अरे येडा आहे काय तू? अरे उलट इथं थांबणं लय धोकादायक आहे आपल्यासाठी. आपल्याला निघायला पाहिजे इथनं. चल लवकर. अरे ही लोक इथपर्यंत पण पोहोचली. मग आताही मला मारून टाकणार. एक गप. नो टेन्शन घेऊ. आपल्याला इथं थांबून चालणार नाही आता. मग काय करायचं? जिंदगीत कधी पळाला नसतील ना तेवढ्या स्पीडनं पळायला लागला आपल्याला. चल सांगतो तुला. म्हणून आम्ही कवापासून इथे येऊन लपून बसलोय. अहो, मी काय बी केलं नाही हो. अहो ह्याची काय बी चुकी नाही. अहो पण ती माणसं ऐकूनच घे ना. ती डायरेक्ट आम्हाला मारायला लागली. अहो मला तर वाटलं आता मला मारूनच टाकतील. नाही 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 नाही. पण हे बघ मित्रा, अजिबात घाबरू नको. ह्या सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम आहेत आणि बाहेरची काय दंगल चालली होती ना ती आता थांबली आहे. काय थांबली? थांबली नाही, थांबवली तुझ्या दिदीनी. हे बघ तू खरंच घाबरू नकोस. तुझ्या फोन मध्ये ती सगळी माहिती आहे ना? होय मॅडम. बस तर मग. आणि हे बघ दिप्या जसा माझा भाऊ आहे ना तसं तू पण माझा भाऊच. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. तुला कोणी काही नाही करणार. हा हे बघ अजिबात घाबरू नको तू. तिचे काय ना खरं खरं सांगायचं. तुझा जो काय प्रॉब्लेम झाला होता ना, मोबाईल हॅक झालेला, त्याची आपण नोंद करून घेऊ. काय दिप्या? दाजी दिदे बरं झाला राव तुम्ही आला. नाहीतर आमचं काय खरं नव्हतं. दिप्या पण तुझा फोन कुठे आहे? अगं तिथे फोन आहे की, पण त्याला नेटवर्क असायला नको होय. अगं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इथलं नेटवर्क बंद केलं आणि ह्याला सोडून मला कुठं जाता पण येत नव्हतं. दिप्या डॉन, एक नंबर काम केलंय तू. पण दिप्या आता आधी तू घरी चल बरं. मम्मी लय टेन्शन मध्ये. अरे तू कुठे काय काळजी पोटी तिनं खाणं पिणं सोडले. तू आधी घरी चल बरं. नाही नाही, घरी जाऊ आपण. पण ह्याची जी काय ना ती कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे चिंचुकेला सांगून. कंप्लेंट? कंप्लेंट कशाला? म्हणजे कायद्याच्या बाबतीत तू क्लिअर राहशील.
ठीक आहे. कलेक्टर मॅडमचा भाऊ शोभतोय. दिप्या आज खरंच तुझा लय अभिमान वाटतोय रे, लय भारी वाटतंय मला. कामच तसं केलंय दीपक. बरं चला आता. तुझ्यामुळे वाचलो. थँक्यू. भावा माझ्यामुळं नाही, आपण एकत्र असल्यामुळे वाचलो. आणि इथनं पुढे तुला काय बी अडचण आली ना तर बिनधास्त आपल्याला फोन करायचा. तुला पण कधी मदत लागली तर सांग, मी आहे. चल. मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. हो विचारा. मॅडम तुम्ही जर दंगल थांबवली नसती तर खूप मोठी दंगल बसवली असती. पण एवढ्या मोठ्या दंगली जायची हिंमत कशी गोळा केली तुम्ही, तेही या परिस्थितीत? अर्जुनमुळे. त्यांचा सपोर्ट होता का तुम्हाला? नाही, खरं तर अर्जुनला माझी काळजी वाटत होती आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी तो कुठल्याही गोष्टीत मला अडवत नाही. आणि मी त्या दंगलीत गेले कारण तिथे अर्जुन होता. मला माझी आणि बाळाची काळजी वाटली नाही कारण तिथे अर्जुन होता. मॅडम हे आत्ता बोलताय तुम्ही, पण एवढी गर्दी, एवढा प्रचंड जमाव आणि तिथं फक्त तुम्ही अर्जुन सरांच्या भरोशावर गेलात? हो, नाही म्हणजे तिथे लोक किती आहेत, ते काय करू शकतात त्याचा खरंच मला अंदाज नव्हता. हा पण कुठलाही प्रसंग आला तर अर्जुन काय करू शकतो याची मला पूर्णपणे कल्पना होती. आणि हा हे मी फक्त त्याची बायको म्हणून नाही, हा तो ड्युटीवर असताना मी त्याचं काम बघतेय आणि म्हणून मला माहिती आहे आणि म्हणून म्हणाले आता. ते आम्हाला पण चांगलंच माहिती आहे मॅडम. अर्जुन सर याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर त्या दंगलीच्या वेळी अपर्णाला तिकडे बघून मी घाबरलो होतो. म्हणजे मला तिची आणि बाळाची काळजी वाटत होती. आणि तरीही तुम्ही त्यांना जाऊन दिलं? हा आता अपर्णा मॅडम म्हणाले तसं तिथं तिथं त्या कलेक्टर होत्या आणि मी सब इन्स्पेक्टर. त्यामुळे मी माझी ड्युटी करत होतो आणि त्या त्यांची. आणि मला माहित होतं की अपर्णा मॅडम काहीतरी योग्य तोच निर्णय घेतील. तुमचं नातं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. थँक्यू. मॅडम या सगळ्याचं श्रेय तुम्ही अर्जुन सरांना देताय तर? नक्कीच. खरं तर अर्जुन माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहे, पण त्याबरोबरच माझं कुटुंब म्हणजे माझे बापू, माझे वडील, मम्मी, माझा भाऊ दिप्या आणि आमच्या घरातले सगळेच, ते सगळेच कायम माझ्या पाठीशी उभे राहतात. तुमची फॅमिली खरंच खूप भारी आहे. दीपक मानेंनी सुद्धा खरा सूत्रधार शोधायला खूप मदत केली आहे. हो, त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आहे. थँक्यू मॅडम. मॅडम आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. नाही, आता तुमची हिरकणी योजना खूप गाजतीये. हो, पण तुम्ही तुमची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात करणार असं म्हणाला होता. एक मिनिट, हा मुद्दा नाहीये खरं तर आता. नाही, पण मॅडम स्वतःहून म्हटलेल्या म्हणून विचारतोय. हा हो, मी माझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आपल्या सातारचं नाव राज्यभरात होऊ देत. आपण जर सगळे असेच प्रयत्न करत राहिलो ना तर नक्कीच सातारा जिल्ह्याचं नाव राज्यभरात होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.